एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसा हक्क स्थापित करण्यासाठी त्याचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना वारस प्रमाणपत्र हे दिले जाते। कारण वारस प्रमाणपत्र हे मयत व्यक्ती आणि त्याचे कायदेशीर वारस यामध्ये नातेसंबंध स्थापित करण्यासाठीचे महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते। आता असे वारस प्रमाणपत्र जर मयत व्यक्तीच्या वारसांना हवे असेल तर त्या व्यक्तींनी तो व्यक्ती मयत झाल्यानंतर संबंधित संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल यांना तो व्यक्ती मयत झालेला आहे याबाबत माहिती देणे, जेणेकरून ती संस्था त्या मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र त्या वारसांना देत असते। आता असे प्रमाणपत्र हे जो व्यक्ती मयत झालेला आहे तो मयत झाला याचे प्रमाण असते। आता त्या व्यक्तीकडे जर काही प्रॉपर्टी असेल तर अशी प्रॉपर्टी त्याच्या वारसांमध्ये विभागणं आवश्यक असेल, कारण की तिचा उपभोग त्या वारसांना घ्यावायचा असतो। आता जर समजा त्या व्यक्तीकडे जमीन असेल तर सातबाऱ्यावर वारस हक्क नोंद होणं गरजेचं असतं। जर समजा त्या व्यक्तीकडे काही प्रॉपर्टी असेल, प्रॉपर्टी कार्डवर तशी नोंद होणं वारसांचं आवश्यक असतं। परंतु जर समजा जो व्यक्ती मयत झाला आणि त्याच्या वारसांमध्ये प्रॉपर्टी संदर्भात काही वाद असतील तर स्थानिक संस्था व तलाठी असेल किंवा कॉर्पोरेशनचे अधिकारी असतील हे संबंधित प्रॉपर्टीवर नाव नोंदणी वारसांची करत नाही, त्यांच्याकडनं वारस प्रमाणपत्राची मागणी ही केली जाते। म्हणूनच आता येथे प्रश्न असा पडतो की वारस प्रमाणपत्राचा उद्देश काय आणि असे वारस प्रमाणपत्र कोण काढू शकतो? तर यामध्ये जो व्यक्ती मयत झाला त्याचा कायदेशीर वारस म्हणून असा हक्क स्थापित करण्यासाठी याचा उद्देश आहे। म्हणजेच जो व्यक्ती मयत झाला त्याचे कायदेशीर वारस आम्ही आहोत, आम्हाला ती प्रॉपर्टी मिळावी, तशी नोंद आमच्या नावाची तेथे व्हावी। आता हे प्रमाणपत्र कोण काढू शकतं? तर यामध्ये मृताचा जोडीदार म्हणजे पत्नी असेल, तसेच मृत व्यक्तीचा मुलगा असेल, मुलगी असेल, तसेच मृत व्यक्तीचे पालक असतील, त्यामध्ये आई असेल, वडील असेल, तसेच मयत व्यक्तीचे भाऊ असेल किंवा बहीण असेल। त्याचप्रमाणे कायदेशीर वारसाने अधिकृत केलेले व्यक्ती यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी होल्डर असतील किंवा पालक असतील। तसेच असा अर्ज कोठे करता येतो? तर असा अर्ज संबंधित क्षेत्रातील न्यायालयामध्ये करता येतो।